विविध भारती पुणे, राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. देशाची उत्तर सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे परंतु संवेदनशील आहे. गलवान सीमेवरील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भारतीय सेना सतर्क आहे. सेना कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज पुण्यात केलं. 77व्या लष्कर दिनानिमित्त पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर आयोजित संचलन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागात लष्कराच्या प्रयत्नांमुळे हिंसाचार कमी झाला असल्याचं सांगून जनरल द्विवेदी म्हणाले की या वर्षात लष्करातील तंत्रज्ञान अधिक अद्ययावत आणि आधुनिक करण्यावर भर दिला जाईल. संचलनाच्या आरंभी हवाई दलाच्या सुखोई विमानांनी मानवंदना दिली. मेजर जनरल अनुराग विज यांनी संचलनाचं नेतृत्व केलं. चेतक, चीता आणि ध्रुव या हेलिकॉप्टर्सनी संचलनातील पथकांवर पुष्पवृष्टी केली. भारतीय तोफखाना, लष्कर पोलीस दलाचं महिला अग्निवीर पथक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या महिला पथकानं संचलनाच्या माध्यमातून महिला शक्तीचा नारा दिला. मद्रास रेजिमेंट मराठा लाईट इन्फंट्री दलाची पथकं यामध्ये सहभागी झाली. भारतीय लष्करात वापरली जाणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अत्याधुनिक उपकरणं यांनी संचलनाची शोभा वाढवली. यात मुख्य आकर्षण रोबोटिक म्यूल संजय आणि नेपाळ लष्कराचा वाद्यवृंद यांचं होतं. पुणे शहरात नायलॉन मांजामुळे नागरिक आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनानं मांजाचा वापर करणाऱ्यासह विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. 3 दिवसात महापालिकेच्या घनकचरा विभागानं 340 ठिकाणी पाहणी करून 10 जणांकडून 25,000चा दंड वसूल केला, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली. भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय क्रीडा आणि युवक मंत्रालयाच्या वतीनं युवकांच्या सहभागानं उद्या आयोजित पदयात्रा पुढे ढकलण्यात आली असून सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी सांगितलं. पुण्यातील वडगावशेरी इथल्या दफनभूमीच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते आज झालं. हिंदू, लिंगायत समाज, मुस्लिम समाज तसंच ख्रिश्चन समाजासाठी या दफनभूमीची सोय करण्यात आली आहे. यावेळी तिन्ही समाजाचे प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते. पानिपत युद्धाचा 265वा स्मृतिदिन आणि पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना पुण्यात वानवडीमधील महादजी शिंदे छत्री इथे काल आदरांजली अर्पण करण्यात आली. सरदार महादजी शिंदे यांच्या मंदिरातील पुतळ्याला मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसंच पानिपतच्या पवित्र मातीचं कलश पूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं आयोजन उत्तमराव शिंदे सरकार यांच्या वतीनं करण्यात आलं. महावितरण सोबतच वीज ग्राहकांचंही आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त आणि सदोष वीज मीटर तातडीने बदलण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले. पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. नवीन वीज मीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे नादुरुस्त सदोष वीज मीटर तातडीने बदलण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेनं खुल्या आणि कनिष्ठ गटाच्या स्पर्धा पुण्यात झाल्या. या स्पर्धेत 8 वर्षाखालील गटात पार्थ शिंदे, 10 वर्षाखालील गटात तीर्थ कोदरे, 12 वर्षाखालील गटात हॉल्डॉर्सन कर्मा आणि 14 वर्षाखालील गटात भुवन कुन्नूर तर खुल्या गटात केवल निर्गुण हे विजेते ठरले. स्पर्धेत 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये 75 फिडे मानांकन असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू एकंदर 8 फेऱ्यांमध्ये सहभागी झाले. विजेत्यांना 1 लाख रुपयांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली. असोसिएशन फॉर डायबेटिस अँड ओबेसिटी रिव्हर्सल संस्थेच्या वतीनं पुण्यात अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये दीपक कुमार आणि लावण्या ममारडे विजेते ठरले. या व्यतिरिक्त 10 किलोमीटर गटात विकास इंगळे आणि पद्मा कारंडे, 5 किलोमीटर प्रकारात मोहित यादव आणि सारिका मुरकुटे विजयी ठरले. 4,000 नागरिक या स्पर्धेत सहभागी झाले. त्यात 1600हून अधिक महिलांचा समावेश होता. आहार तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मधुमेहींना आहाराविषयी मार्गदर्शन केलं. पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ होतं. उद्याही असंच हवामान राहून किमान तापमान 18 अंश तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.